पुनश्च आपणा सर्वांचे स्वागत। आजचा शेवटचा प्रवेश कैलासवासी राम गणेश गडकरी लिखित संगीत एकच प्याला या नाटकातील प्रवेशात आम्ही सादर करणार आहोत। रसिक हो, नाटक जुने जरी असले तरी त्याची कथा व संदर्भ अजरामर आहे। कथेचा हेतू व गाभा त्या काळी जितका समर्पक होता तितकाच किंबहुना त्यापेक्षा जास्त आजही आहे। दारूचे दुष्परिणाम व त्यामुळे झालेली चांगल्या खात्यापित्या घराची वाताहत आजही काही नवीन नाही। फक्त नावे, स्थळ, काळ वगैरे बदलला, गाभा तोच। सुधाकर हा पुण्यातील एक चांगला सनदी वकील, सिंधू ही त्याची साध्वी पत्नी। तळीराम या मित्रामुळे सुधाकराला दारूचे व्यसन लागते। इतके भयंकर व्यसन लागते की पुढे संपूर्ण घरदार बुडते व सुधाकर देशोधडीला लागतो। त्याच्या हातून आपल्या लहान मुलाचा खून होतो व सिंधूलाही जबर जखम होते। पण पोलिसापुढे ती आपण पडल्याने व बाळ आपल्या खाली आल्याने मेले असे सांगून सुधाकराला वाचवते। सुधाकर त्या धक्क्याने दारूमध्ये रस कापूर मिसळून घेतो आणि स्वतःचा अंत करतो आणि येथे संपते शोकांतिका। पण ही शोकांतिका या नाटकात असली तरी थोडीशी एक गोड घटना घडली, ती तुम्हाला सांगू इच्छितो। यात काम करणाऱ्या सुधाकर उर्फ भाऊराजे जागीरदार यांचे नाटकात सिंधूचे काम करणाऱ्या सौ सिंधू पटवारी बरोबर प्रेम जमले, पुढे प्रेम विवाही झाला व त्यामुळे आम्ही हा सहस्त्रचंद्र दर्शनाचा सोहळा साजरा करू शकताय। भाऊराजेंचा सुधाकर व सिंधुताईंची सिंधू या भूमिका खूपच गाजल्या। तर रसिक हो, आज आम्ही सादर करीत आहोत घडी मोडायचा प्रवेश। पात्र सिंधू सौ वृषाली जागीरदार, गीता सौ स्वाती वाटवे आणि सुधाकराच्या भूमिकेमध्ये आहेत श्री प्रकाश धर्मा। बघा तर खरी मग काय होते ते। गीताबाई येऊ का? या 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 गीताबाई, बसा अमर। एवढे 4 कागद मोडायचे राहिले आहेत, जरा वेळ लागला तर चालेल ना? सावकाश उद्या, मी लागू का मोडायला? नको गीताबाई, माझी शपथ आहे, अगदी नको। असं का म्हणता बाईसाहेब? तुमचं नेहमी असंच, जरा कुठे हात लावायला लागले की लागलीच मोडता घालता तुम्ही। गीताबाई, तिकडच्या पायांवर हात ठेवून मी शपथ घेतली आहे ना की दुसऱ्यांची काडी म्हणून घरात येणार नाही अशी। दुसऱ्यांचे कष्ट आम्हाला अगदी वर्ज्य आहेत। काय म्हणू मी आता तुम्हाला? तुम्ही असे कष्ट करायचे आणि आम्ही तुमच्या जवळ असं धोंड्यासारखं बसून डोळेमोड करायची? काय वाटत असेल बरं माझ्या जीवाला? आमच्यासाठी तुम्ही थोडं का करता आहात? उभा गाव पायाखाली घालून छापखान्यातून हे कागद मोडायचे काम घेऊन येता। तुमचे हे थोडे का उपकार आहेत? असं कोण कोणासाठी खपत असतं? मज जन्म दे माता, मज जन्म दे माता, परी पोशिले तुम्ही हो, परी पोशिले तुम्ही हो। मज जन्म दे माता, मज जन्म दे माता, परी पोशिले तुम्ही हो, परी पोशिले तुम्ही हो। मज जन्म दे माता, निज कन्यका गणोनी, निज कन्यका गणोनी, ना काही केले कमी, ना काही केले कमी। मज जन्म दे माता, मज जन्म दे माता, परी पोशिले तुम्ही हो, परी पोशिले
तनया उपकारबद्ध तनया तुमची पदे नमी हो तुमची पदे नमी हो मज जन्म दे माता मज जन्म दे माता परी पोशिले तुम्ही हो परी पोशिले तुम्ही हो मज जन्म दे माता मज जन्म दे माता मज जन्म दे माता. गीताबाई, असंच कुठून तरी रोज काहीतरी काम आणून दिलं की नाही? तुमचे डोंगरा एवढे उपकार होतील हो माझ्यावर, तुमचे डोंगरा एवढे उपकार होतील. पण बाईसाहेब, ते समाधान सुद्धा या मेल्या देवानं ठेवलं नाही हो. आज काम आणण्याकरता मी सारा गाव हिंडले, पण कुठल्याच कारखान्यात काम नाही मिळालं. कायसा म्हणे लढाईमुळे कागदाचा तुटवडा पडलाय आणि कामच निघत नाही. आता आता कसं बरं करायचं पुढे? मी सुद्धा त्याच विवंचनेत पडले ना कालपासून. कुठे कुठे म्हणजे काम ते नाही. हा देव तरी जणू अंत बघायला बसलाय आपला. गीताबाई, आपलं दैव खोटं, देवाला काय वाकडं लावायचं तिथे? बरं, छापखान्यातलं नसू दे मेलं, दुसरं काही काम नाही का मिळण्यासारखं? दुसरं कोणतं बघायचं गडे? कुठलं का असे ना, आपलं घरातल्या घरात होण्याजोगं काही काढा म्हणजे झालं. कुठलं बरं बघाल? हो गडे, दळण नाही का मिळायचं कोणाकडचं? अगं बाई, ते आपलं बरं घरच्या घरी करायला. बाईसाहेब, हो काय बोललात तुम्ही? हे काय झालं एवढं चपापायला? अशा का बघता आहात? सिंधू, सिंधू, कोणत्या देवानं बोलायला शिकवलं तुला? दळणाचं काम? बाईसाहेब, हो ते काम मोलाने दळायचं काम का करायचं तुमच्यासारख्यांनी? नवखोट नारायण तुमचे वडील, हो लक्ष्मीची सारीपाठ खेळण्यात तुमचं आयुष्य गेलं आणि आता आता हे काम करायचं तुम्ही? अर्ध्या डावावरून लक्ष्मी उठून गेली आणि आपल्या हाती राहिल्या नुसत्या कवड्या. आपला हातगुण त्याला कोण काय करणार? 2 प्रहर टळायला तर पाहिजे. ज्यांचं ते बघायला समर्थ का नव्हते, पण देवा घरी चोरी केलेली त्यांना मनी असं योजलं. एरवी हाऊस का होती कोणाला? पण बाईसाहेब, दळणाचं काम सोपं का असतं? ते कुळवड्यांच्या बायका चांगल्या धडधाकट, त्या देखील उरी फुटतात हो. आणि मग तुमच्याच्यानं अर्धपोटी कसं व्हावं ते बाईसाहेब? अहो, उरापोटी करीन कसं तरी झालं. अर्धपोटी नाही, अगदी रित्या पोटी. कंबर कसून आला तो दिवस साजरा करायला हवा ना बाईसाहेब. हे बघा, ते राहू द्या. तुम्ही खुशाल कुठे दळण मिळतंय का बघा. अहो, दुसऱ्यांसाठी काय करायचंय हे? बघाल ना कुठे? बघेन बापडी, इलाजच हटला मग काय करणार. बाईसाहेब, 2 दिवस झाले तुम्हाला सांगीन सांगीन म्हणतीये, पण मेली माझी आठवणच भारी धड. मी सांगीन तिथे याल ना तुम्ही माझ्या बरोबर? कुठे यायचंय सांगा ना तरी. अमृतेश्वरी. तिथे कशाला यायचं? तिथे आज 4 दिवस झाले लक्ष भोजन घालणार आहेत. तिथे आलात तर 2 दिवस गोडाधोडाचे 2 घास तरी पोटभर मिळतील तुम्हाला. तुम्हाला असं उपाशी तापाशी पाहिलं म्हणजे बाईसाहेब माझ्या पोटात तुटतं अगदी. अरे रे, काय ऐकलं मी? अरे रे, या उदार मनाच्या आपण खरीप कुळीच्या पोरीने हिच्या सहजासहजी सिंधूच्या हृदयाला केवढी जबर जखम केली. धनसंपन्नाची जी कन्या, ज्ञान संपन्नाची पत्नी, तिच्या उपासमारीची दया येऊन या उदार मुलीनं हिला सदाव्रताचा उपदेश द्यावा. अरे रे
सुधाकरा, काय हा तुझा संसार, धिक्कार असो तुझ्या या व्यसना आणि पुरुषार्थाला. अगो बाई, बाईसाहेब, तुमच्या डोळ्यात पाणी आलं का? माझ्या बोलण्यानं इतकं अवघड वाटलं का हो तुम्हाला? मला काय ठाऊक, मी आपली बोलून गेले. बाईसाहेब, मी तुमची वेडी बागडी पोर आहे हो. काही चुकलं मागलं तर नका मनात आणू. काही भोळ्या भावानं बोलून गेले मी, पण तुम्हाला मात्र लागलं ते जीवाला. या बिचारीचं समाधान केलं पाहिजे. बापडी लगेच गोरीमोरी झाली. गीताबाई, नाही हा वाईट वाटलं मला. अशी नाही फसणार मी. पण मग मला सांगा, तुमच्या डोळ्यात पाणी का आलं होतं? अहो, माझ्या मनातून यायचंच होतं खरंच. पण हे बघा, हे असं जुनेर आड करून चार चौघात कसं बरं यायचं बाहेर, म्हणून मला वाईट वाटलं हो. तिच्या एवढंच होय. मी आपली सरकले. म्हटलं कुठे काय बोलायला गेले कोणास ठाऊक. बाईसाहेब, मग मी माझं पातळ आणून देऊ का? वेड्या तर नाही ना तुम्ही गीताबाई? अहो, तुमचं पातळ मला थिट नाही काय व्हायचं. हे बघा, ते राहू द्या, त्यावेळेला काही अडलं नाही. दळणाचं बघाल ना कुठे. शाबास सिंधू, शाबास. फाटक्या लुगड्याचं निमित्त करून तू माझ्या दारूबार अब्रूवर पांघरून घातलंस. गीताबाई, तुम्ही पुन्हा गप्प बसला. मी काय बोलणार तुमच्या देव स्वभावाला. बाईसाहेब, 7 जन्मांच्या पुण्यवंतांनी सुद्धा तुमच्या चरणाचं तीर्थ घ्यावं आणि आमच्या घरच्या सारख्यांनी तुमच्याबद्दल दारू सारखं अभद्र वर्तन. तो देव तरी मला कुठे दडी मारून बसलाय कोणास ठाऊक, का तो सुद्धा दारू प्यायलाय. एरवी यांच्या जीवात जळून कशा जात नाहीत म्हणते मी. गीताबाई, आपण बायकांनी असं बोलावं का? अहो, नवरा म्हणजे देवासारखा. हे हो कसले असले देव, हे दारूबाज देव. आज गटाराच्या गंगेत व्हायचे आणि उद्या आणखी कुठेतरी जाऊन लोळायचे. गीताबाई, गप्पा बसा तुम्ही. असं तोंडाला येईल ते बोलू नये. देवा ब्राह्मणाने दिलेला नवरा कसा का असे ना. त्या देवानच मुळे आताशा लाच सोडल्यासारखी वाटते मला. बाईसाहेब, तुमची लुगडी धुवायला सांगा. एकदा नाही 7 वेळेला धुवून देईन. पण या गोष्टीबद्दल नका माझ्या तोंडी हात देऊ. हे असले नवरे जाळायचे काय? चुलीत का जाता त्यांच्या अकला? एकाच्या अंगी वकूब नाही मेला काडीचा आणि म्हणे हे देव. या असल्या देवांची नित्य नियमानं खेटरानं पूजा केली पाहिजे. तो देव माझ्या हाती सापडता की नाही, तर त्याला तुमच्या पुढे उभं केलं असतं. चांगला कान पिळून हडसून खडसून विचारलं असतं की बाबा, बघ या माऊलीकडे एकदा डोळे फाडून, आणि मग सांग, पोरा बाळांना भरलेल्या घरात ओतायला का दारू केली तशी? बाईसाहेब, मला ठाऊक आहे तुम्हाला माझा राग येतो, पण मी आहे अशी. तुम्ही आहात अशा सीता सावित्री सारख्या. मला सांगा, काय ओझ ठेवली हो दादासाहेबांनी तुमची? चांगले शिकले सवरलेले ना दादासाहेब, पण यांचं सगळं शहाणपण दारूच्या बाटलीतून जन्माला येणार. उकिरड्यावरच्या अमंगलानं त्याचं उष्टावण होणार आणि तिसऱ्या कोणत्या मसनवटीत जाऊ दे मेलं. माझ्या तोंडाला नाही सुमार. आणि तुमच्याकडे पाहिलं ना की माझ्या जिभेला जणू फाटा फुटतो. पण मला सांगा, तुम्ही काय केलं हो दादासाहेबांनी तुमच्यासाठी? कधी गोळावर अन्न घातलं वेळेवर, का कधी बोटभर चिंदी आणली धडोतीसाठी? अष्टो प्रहर बाटलीतच बुड्या मारून बसल्या ना त्यांच्या मोठाल्या बुद्ध्या. हे हो कसले असले देव, हे शेंदूर कमी देव, निव्वळ दगड धोंडे. आणि यांच्यावरचा शेंदूर पिऊन आपण मुळमुळ रडत बसायचं. आताशा काय ते म्हणे राणीचं राज्य आलंय. मग राणीच्या राज्यात बायकांचे असे दिंडोडे का निघतात? मला जर कोणी राज्य दिलं ना, तर मी सगळ्या बायकांना सांगून ठेवीन
जर नवरा दारू पिऊन घरी आला तर खुशाल त्याला दावा दोरखंडानं गोठ्यात नेऊन बांधा. दारू पितो तो कसला आलाय नवरा? नवरा म्हणे देवासारखा. अशा नसतं नवरेपणाचे देव्हारे माजलेत. हो, माणसात देखील जिम्मा व्हायची नाही त्यांची. गीताबाई, आपण कशाला जीभ टाळून आपला धर्म सोडायचा? पण बाईसाहेब, हे बघा, बाळ भुकेला झाला आहे, त्याच्यासाठी थोडं दूध घेऊन येत आहे ना. हा आणते. अगं बाई, इथं उभं असायचं? गीताबाईंचं सारं बोलणं ऐकायचं झालं वाटतं. गीताबाई, जाताय ना तुम्ही? थोडं थांबा, मी भांडं आणून देते. दादासाहेब इथेच होते वाटतं, आणि माझ्या तोंडाची टकळी तर नेहमीप्रमाणे चालूच होती. असे गीताबाई, हे घ्या भांड, आणि तेवढं दळणाचं विसराल बरं का. बघते. हा चला. सिंधू, सिंधू, इतक्या थोरपणानं गीतेला बोलती बंद का केलीस? दारूच्या धुंदीनं बहिरून निजलेला माझा जीव तुझ्या नाजूक बोलाफुलांनी कसा जागा होणार? त्याच्यावर गीतेच्या बोलांचा, दगडा धोंड्याचा असा निष्ठुर माराच व्हायला पाहिजे. गीतेचा एक एक बोल जीवाला चापकाच्या फटकारांप्रमाणे लागत होता. सिंधू, नवऱ्याच्या पोटात दडी धरून बसलेल्या या दारूची तुम्ही कदर केलीत म्हणून सांबाच्या पिंडीवर बसलेल्या विंचवाच्या नांगीप्रमाणे ती तुम्हाला अजून सर्वांना छेडते आहे. सुधाकरा, चांडाळा, दारूच्या दुष्ट नादानं तू या देवतेची काय विटंबना केलीस? तुझं सारं शहाणपण गेलं कुठे? ब्राह्मण जातीच्या उच्चत्वाला मी लाथ मारली, विधवेची जबाबदारी जुगारून दिली आणि एखाद्या पतिताप्रमाणे मी दारू प्यायला लागलो. अरे रे, अरे अरे रे, सिंधू आली वाटत. ज्या तोंडाने मी दारू प्यालो, हे तोंड कसं या देवीला दाखव? काय बरं असं? गीताबाई आपल्या फटका तोंडाच्या आहेत, त्यांचं बोलणं असं मनावर घेऊ नये. सिंधू, 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 आजपासून मी दारू पिणं सोडलं. खरंच? खरंच, अगदी खरं. आहा, असं जर झालं तर देवच पावला म्हणायचा. प्रभू आजी गमाला मनी तोषला, प्रभू आजी गमाला मनी तोषला, प्रभू आजी गमाला मनी तोषला. कोपे माझा तो प्रभू राजा, कोपे माझा तो प्रभू राजा. आता हासला, आता हासला, हा हा हासला मनी तोषला. प्रभू आजी गमाला मनी तोषला, प्रभू आजी गमाला मनी तोषला. मृत चिरदय होते नाथ, ते पूर्ण झाले. परिवचन सुधेने त्यासी जीवंत केले. अमृत मधुर शब्दा त्या पुन्हा ऐकण्याते. श्रवणी सकल शक्ती माझी एकत्र येते. आता हासला, आता हासला, आता हासला मनी तोषला. प्रभू आजी गमाला मनी तोषला, प्रभू आजी गमाला मनी तोषला. प्रभू आजी गमाला, प्रभू आजी गमाला, प्रभू आजी गमाला
हे पहा, आपल्या पायावर मस्तक ठेवून हे मागणं मागते की शुभ घडीचा हा निश्चय कधी काळी विसरू नये. सिंधू सिंधू काय करतेस तू? हे माझ्या पायावर मस्तक ठेवतेस? या सुधाकराच्या, या दारूबाज सुधाकराच्या पायावर मस्तक ठेवतेस? ज्यानं आपल्या विद्येला, ज्ञानाला, नाव लौकिकाला दारून तिलांजली दिली, त्या सुधाकराच्या? सिंधू, मी दारूच्या व्यसनानं काय करायचं ठेवलंय? वडिलांच्या पुण्याईला, ब्रह्मकुळीच्या पवित्रतेला मी दारूनं तिलांजली दिली. तुझ्यासारख्या देवीची अशी विटंबना केली की गीतेसारख्या मुलीनं तुझ्यावर दया करावी आणि तुला सहस्र भोजनाचा रस्ता दाखवावा. लहानपणी पावला पावलीच्या पातुकलीच्या खेळात चिमुकला अंतरपाठ धरण्यासाठी तू बेदरकारपणे पैठणीच्या रंदोट्या केल्या असशील, त्या तुला फाटक्या कपड्यांमुळे बाहेर जायची पंचायत पडावी. तुझ्या बापाच्या घरी खेळता खेळता ओंजळीच्या वैरणीनं तू जात्यात मोती भरडले असतेस तरी कुणाला त्याचं काही वाटलं नसतं. त्या तुझी मी अशी अवदशा करून टाकली की पोटासाठी अस्वांची मोती वेरून तुला मोलाचं दयन करणं भाग पडावं. पंचपतिव्रतांनी पुण्य संपादनासाठी प्रत्यही तुझी पूजा करावी अशी पवित्र तुझी योग्यता त्या तुझ्या अंगाला दळीरामासारख्या नरपशूने स्पर्श केला. ज्या 3 दुबळ्या परंतु पवित्र अशा वैधव्याला पाहून देवांनी सुद्धा मार्गातून बाजूला सरून मार्ग द्यावा. त्या वैधव्यात पडलेल्या बिचाऱ्या शरदची मी अशी विटंबना करवली. तोच हा पातक्यातला पातकी सुहागर, त्या माझ्या पायावर तू नक्ष ठेवतेस. त्यापेक्षा मला लाथेसरची दूर नरकात का लोटून देत नाहीस? सिंधू, गीतेनं खोटं काय सांगितलं? वलत्या भावभक्तीनं तू माझ्यासारख्या दगडाची देवपूजा कशाला करीत बसलीस? तुझा नवरा होण्याला मी पात्र आहे का? बाबासाहेब, आपण सर्वस्वी फसून या रत्नाला दारून बुडवलं. पण आपणाला तरी काय ठाऊक की ब्राह्मण कुळातला हा ज्ञानसंपन्न सुधाकर पुढे असा दारूबाज दिवटा निघणार आहे म्हणून. तक्षकाला मारण्यासाठी अस्तिकानं त्याला पाठीशी घालणाऱ्या इंद्रदेवतेलाही आगीत उडी टाकण्याला आमंत्रण केलं. त्याप्रमाणे तुझ्यासारख्या साध्वींनी या दारूच्या व्यसनाला बाहेर घालवण्यासाठी त्या व्यसनाला पोटात ठेवणाऱ्या पतिदेवतेलाही लाथेनं घराबाहेर घालवलं तरच आजच्या समाजातून हे दारूचं व्यसन हद्दपार होईल. ऐकलं का? मी आता असं वेडविद्रू बोलू देणार नाही. सोडायची झाली ना दारू आजपासून, मग आता गेल्या गोष्टींनी जीव कशाला कष्टी करून घ्यायचा? गेलं ते गंगेला मिळालं. एकदा मनाचा निग्रह करून टाकला तर आपल्याला काय बरं कमी आहे? अजून सारं सोन्यासारखं होईल. करायचा ना हा निश्चय कायम? कायम, अगदी कायम. आपल्या बाळाची शपथ घेऊन सांगतो, आजपासून दारू अगदी वर्ज्य. वकिलीची सनद गेली तरी हरकत नाही. माझ्या 4 वजनदार मित्रांकडून कुठं नोकरीची सोय पाहतो. सुधाकर, सिंधू, आता हा सुधाकर तुझ्या एका शब्दाबाहेर जाणार नाही. असं जर झालं तर अमृतेश्वराला लक्षवाती लावून, लक्षवातीच काय पण पंचप्राणाची पंचारती पाजवून ओवाळणी करीन. आपल्या एका शब्दाशर्षी माझ्या आनंदाला त्रिभुवन थोडा झाला आहे आणि आकाश ठेंगणा झाला आहे. ही सोन्याची अक्षरं कोणाला सांगू आणि कोणाला नाही असं मला झालं आहे. आपल्या बाळाच्या चिमुकल्या जीवालाच ही कानगोष्ट सांगते. चिरकालीन निराशेत झालेला हा आईचा ब्रह्मानंद मला कोणता उत्साह देणार नाही. देत से बहु उत्साह मना, 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 देत से उत्साह
मना हिमलहिचा हर्षातिरेक हिमलहिचा हर्षातिरेक विमलहिचा 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 हर्षातिरेक नवची जीवना नवची जीवना देतसे बहु उत्साह मना देतसे बहु उत्साह मना निर्मल मंगल पावन पुण्यर निर्मल मंगल पावन निर्मल मंगल पावन पुण्यर निर्मल मंगल पावन पुण्यर जे त्रिभुवनी भवन सती मन जे त्रिभुवनी भवन सती मन प्रसाद त्याचा जनी करीन काय प्रसाद त्याचा जनी करीन काय देतसे बहु उत्साह मना देतसे बहु उत्साह मना देतसे बहु उत्साह मना देतसे बहु देतसे बहु देतसे बहु उत्साह मना बघितलं का ह्या लबाडाला सुद्धा हे ऐकून कसं हसू येतंय ते. अरे बाळा आपल्याला पुन्हा सोन्याचे दिवस लाभणार बोल का. अरे सोन्या तर तू अजून इतका का बरं राहिलास. ही आनंदाची गुढी घेऊन तुला बाबांकडे भाईकडे दुडदुडू धावत जायला नको का. काय लबाडा पुन्हा पुन्हा मलाच काय विचारतोस इकडे विचारित नाहीस. ऐकलं का ह्याला एकदा आपल्याच तोंडानं सांगायचं बरं का. बाळ तुझी शपथ बरं बाळ तुझी शपथ बरं. या सुधाकरानं आजपासून दारू सोडली कायमची सोडली अगदी कायमची सोडली. सुधाकरांनी शपथ घेतली की दारू सोडणार पण त्यांनी खरंच दारू सोडली का. दारू सोडली मित्रांकडे काम मागायला गेला मग काय झालं बघा तर खरी. आता माझ्यात ताकद नाही. आपली प्यालेला दारूची खास अजून ज्याच्या तोंडात होते आहे त्याला मला मला दारू सोडण्याचा उद्देश द्यावा. डोळ्याजवळ उभं राहण्याची ज्याची लायकी नाही त्यांनी डोळ्याने माझं मूळ करावं. तिथं कोणी तुमच्या कंगणाला आणि पैजाराने माझी पारमाती केली तिथं सगळीवरून सगळी सहानुभूती मला कशी मिळणार. दारूबाज दोस्तांनी लाथाडलेले सपाट आता मी कुणाला कसा दाखवू. माझं उपाशी भाव काबाड कष्ट पत्राने सिंधू त्यांच्या पुढे कोणत्या राजाने जाऊन उभा राहू. बेवकूफ बाप नालायक नवरा माती मोलाचा मनुष्य धीर दंडीचा दारूबाज देवा देवा कशाला सुद्धा करायला जन्माला घातलं आणि जन्माला घालून असून जिवंत ठेवलं.
मी काय करू, कुठं जाऊ, कोणत्या लोकांना मृत्यूच्या गळ्याला मगर मिठी मारू? पण सुदृढ मनाला सुद्धा मृत्यूच्या उघड लोकांकडे पाहताना भीती वाटते. मग या दारूबाज दुबळ्या मनाला एवढी हिंमत कुठून येणार? दारूबाजाचा ओळखीचा आणि मृत्यूचा एकच रूप म्हणजे दारू. शेवटपर्यंत दारू, प्राण जाईपर्यंत दारू. सगळे आर्टिस्ट स्टेजवरच उभे राहा कृपया. सगळे गेले 3 महिने प्रत्येकाच्या आजकालच्या बिझी शेड्यूल मधून वेळ काढून या सर्व सहाय्यक कलाकारांनी आमची एक जी इच्छा होती ती पूर्ण केली. याबद्दल मी त्यांचे आभार मानून त्यांच्या ऋणातून मुक्त होऊ इच्छित नाही. विमल नाट्य समाजातर्फे मी फक्त अशीच इच्छा जाहीर करेन की यापुढेही त्यांना असंच सर्व रसिकांना ऋणात ठेवण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद. नमस्कार रसिक प्रेक्षक हो. इथे मी आज इथे उभी आहे ते इथे जमलेल्या समस्त हैदराबाद रसिकांच्या वतीने आज मला माझं लहानपण आठवत आहे जिथे गणेशोत्सव हा खराखुरा गणेशोत्सव होत होता. कान बधीर करणारे भोंगे नव्हते का डीजे नव्हतं आणि तिथे होते फक्त मेळे. आणि या मेळ्यांचा आजही सुगंध माझ्या मनात आहे. तो म्हणजे विमल नाट्य समाज यांनी सादर केलेले मेळे आणि संगीत नाटक. आणि मी एकदा भाऊराजेंना म्हणलं होतं की पुन्हा एकदा आपण संगीत नाटक सादर करा. आणि खरोखरच त्यांच्या सहस्त्रचंद्र दर्शनाच्या निमित्ताने आपणा सर्व प्रेक्षकांना 2 दिवस त्यांनी जे भरभरून आपल्याला हे कार्यक्रम दिले त्याबद्दल मी सर्व रसिक हैदराबादकरांच्या वतीने आपले खूप खूप धन्यवाद मानते. नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद. आणि माझ्यातर्फे मी गोविंद जागीरदारांना ही शाल देणार आहे कारण त्यांनी ही परंपरा पुन्हा पुढे नेलेली आहे. आणि ह्या छोट्याशा सत्काराचा त्यांनी स्वीकार केला. अशी जर सर्वच प्रेक्षकांची साथ लाभली 10:30 पावणे 11 वाजल्यावर या 3.5 तासाचा कार्यक्रम आपण सगळे उभं राहून पाहताय तर आणि अशी आपण साथ दिली आणि
कलाकारांनी पण साथ दिली तर येत्या गणेशोत्सवात संगीत शारदाचा संपूर्ण प्रयोग 3 अंकी करण्याची मी इच्छा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपणा सर्वांचे आभार. धन्यवाद.